नमस्कार बालमित्रांनो, मी सौमंगला सुधाकर बारवे, सहशिक्षिका टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व आपणा सर्वांचे इयत्ता 4थीच्या वर्गात हार्दिक स्वागत करते। विषय परिसर अभ्यास 1 मधील भूगोल। बालमित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिशा व नकाशा या पाठाचा अभ्यास केला, बरोबर की नाही? नकाशा म्हणजे काय आहे का लक्षात तुमच्या? सांगा बरं मला, नकाशा म्हणजे काय? बरोबर, एखाद्या प्रदेशाचे प्रमाणबद्ध काढलेले चित्र म्हणजे नकाशा, हो की नाही? त्याचबरोबर आपण मुख्य दिशा आणि उपदिशा यांचाही अभ्यास केला, हो की नाही? आठवते ना सगळं? ओके। आज आपण पाठ क्रमांक 14 नकाशा आणि खुणा या पाठाचा अभ्यास करणार आहोत। तुमच्या समोर स्क्रीनवर एक चित्र दिलेले आहे, पहा। या चित्रामध्ये काही गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। कोणकोणत्या गोष्टी दाखवल्या आहेत बरं? बरोबर, डोंगर, नदी, गवत, झाड, पाण्याची टाकी, विहीर, घर, शाळा, हो की नाही? एकूण 8 गोष्टी तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत। आता ह्या 8 गोष्टी आहेत, वेगवेगळ्या ज्या 8 गोष्टी आहेत, ह्या सगळ्याच मानवाने तयार केलेल्या आहेत का? बरोबर, नाही। पहा, ह्या 8 गोष्टींमध्ये काही गोष्टी निसर्गतः असलेल्या आहेत आणि काही गोष्टी मानवाने तयार केलेल्या आहेत। मग जर त्याची आपण वर्गवारी केली तर ती आपल्याला अशी पाहायला मिळेल। निसर्गतः असलेल्या गोष्टी कोणत्या? तर नदी, झाड, डोंगर, गवत या 4 गोष्टी निसर्गतः असलेल्या गोष्टी आहेत। म्हणजेच याला आपण असंही म्हणू शकतो, ह्या निसर्ग निर्मित गोष्टी आहेत, निसर्गाने मानवाला उपलब्ध करून दिलेल्या गोष्टी आहेत। मग मानव निर्मित गोष्टी कोणत्या येतील बरं? मग मानवाने केलेल्या गोष्टी कोणत्या आहेत? तर शाळा, पाण्याची टाकी, घर, विहीर ह्या गोष्टी मानवाने तयार केलेल्या आहेत। म्हणजेच त्यांना आपण म्हणू शकतो या मानव निर्मित गोष्टी आहेत। मग तुमच्या शाळेच्या, घराच्या परिसरामध्ये दिसलेल्या अशा गोष्टींची तुम्ही यादी करा आणि या यादीचं निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित असं वर्गीकरण करा। मग बालमित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? निसर्ग निर्मित गोष्टी म्हणजे काय? ज्या गोष्टी निसर्गतः उपलब्ध आहेत त्यांना म्हणायचं निसर्ग निर्मित गोष्टी। आणि मग मानव निर्मित कशाला म्हणायचं? तर नैसर्गिक साधनांचा वापर करून ज्या गोष्टी मानवाने स्वतः तयार केलेल्या आहेत त्यांना म्हणायचं मानव निर्मित गोष्टी, हो की नाही? इथे आपण पाहिलं, नदी, झाड, डोंगर, गवत हे निसर्गतः असलेल्या गोष्टी आहेत आणि शाळा, पाण्याची टाकी, घर, विहीर ह्या मानवाने तयार केलेल्या गोष्टी आहेत। यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मानव निर्मित गोष्टी तयार करताना आपण नैसर्गिक साधनांचाच वापर करतो। उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर आपण झाडाच्या लाकडापासून खुर्ची, टेबल, बाके इत्यादी वस्तू बनवतो, हो की नाही? घरामध्ये कितीतरी लाकडी गोष्टी असतात की नाही आपल्याकडे, लाकडी फर्निचर असतं। म्हणजेच मानव निर्मित गोष्टी तयार करताना सुद्धा मानवाला निसर्गाचाच आधार घ्यावा लागतो, हो की नाही? समजलंय तुम्हाला? ओके। हा, आता बालमित्रांनो, समोर स्क्रीनवर अंजूचं घर व शाळेचा परिसर याचं चित्र दिलेलं आहे, पहा। म्हणजे अंजूचं घर कुठे आहे बघा बरं चित्रामध्ये, शोधा पाहू। बरोबर, हे आहे अंजूचं घर। मग तुम्हाला अंजूची शाळा कुठे दिसते? शोधा बरं चित्रामध्ये। बरोबर, ही आहे अंजूची शाळा। मग आता तुम्ही या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि अंजूच्या घरापासून शाळेपर्यंतचा मार्ग निवडायचा आहे आणि तो वेगळ्या रंगाने दाखवायचा आहे। पहा, आता एक मार्ग मी तुम्हाला दाखवणार आहे, इथे पहा। बघा, आता अंजूचं घर आहे, घरातून ती शाळेमध्ये जायला निघाली, अशा पद्धतीने गेली इथून इकडे
आणि पुन्हा इकडे बरोबर शाळेमध्ये पोहोचली. आता हा एक मार्ग मी तुम्हाला दाखवलाय, पण आता इतर मार्ग तुम्ही शोधायचे आहेत आणि या मार्गावरून शाळेत जाताना दिसणाऱ्या विविध गोष्टींची वहीमध्ये नोंद घ्यायची आहे. म्हणजे आता घरातून निघाल्यानंतर मग तिला आधी कोणतं घर लागतं, कोणत्या दिशेला लागतं, मग कोणतं ऑफिस लागतंय का, हो की नाही, का आणखी काही लागतंय, पुतळा वगैरे तिला लागतोय का, तो कोणत्या दिशेला आहे, हे तुम्ही शोधायचे. आपण दिशा शिकलेलो आहोत, हो की नाही. मुख्य दिशा 4, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. उपदिशा ही 4, वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. मग तुम्ही त्या ठिकाणी अंजू ज्या रस्त्याने जाणार आहे तो मार्ग आता तुम्ही शोधलेला आहे. मग त्या मार्गावरून जाताना एक लहान रस्ता आणि एक मुख्य रस्ता लागतो. मग या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळी ठिकाणं आहेत. मग ती सुद्धा तुम्ही शोधायची आहे. कशी, तर लहान रस्त्याने जेव्हा अंजू जाते तेव्हा चित्रातली ठिकाणं कोणकोणत्या दिशांना येतात ते तुम्ही लिहायचं आहे. मुख्य रस्त्याने जाताना चित्रातील ठिकाणी कोणकोणत्या दिशांना येतात तेही तुम्ही लिहायचं आहे. आणि शाळेकडे जाताना अंजू कोणकोणत्या दिशेंना वळते हेही तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि नोंदवायचं आहे. आता हे अंजूचं घर आणि परिसराचं चित्र आपल्याला पुढे आणखी छोट्या आकारात पुढे दिलेले आहे. आता पहा, इथे चित्र आहे. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, हो की नाही, गाड्या वगैरे पण दाखवलेल्या आहेत, माणसांचं चित्र दाखवलेलं आहे, झाडं, घरं, हो की नाही, हे सगळं तुम्हाला दिसतंय, वाहनं दिसतायत, पुतळा दिसतोय. आता हे चित्र आहे अंजूचं घर आणि शाळा ह्या परिसराचं ते चित्र आहे. मग आता आपल्याला पुढे अंजूचं घर आणि परिसराचं जे चित्र आहे ते छोट्या आकारात पुढे दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये खरोखरची झाडे किंवा इमारती दाखवलेल्या नाहीत, पण त्यांच्या जागी मात्र विशिष्ट खुणा दाखवलेल्या आहेत, वेगवेगळे रंग वापरलेले आहेत. मग खुणांच्या पुढे त्या कशाच्या आहेत तेही सांगितलेलं आहे. मग परिसरातील काही गोष्टी ह्या चित्रामध्ये आलेल्या नाहीत. मग आता कोणत्या गोष्टी आहेत बरं की ते त्या आराखड्यामध्ये आलेल्या नाहीत? आता हे आहे चित्र, हो की नाही. परिसरातील काही गोष्टी ह्या चित्रामध्ये आलेल्या नाहीयेत आणि ह्या चित्राला म्हणतात आराखडा. पहा, आता इथे समोर शेजारी तुम्हाला एक आराखड्याचं चित्र दिलेलं आहे, हो की नाही. अगोदर आपण अंजूचं घर पण पाहिलं की नाही, चित्र पाहिलं की नाही, शाळा, घर, त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी. आता इथे तुम्हाला त्याचा आराखडा तयार करून दिलेला आहे आणि त्याचं निरीक्षण करून तुम्हाला पुढील गोष्टी तुमच्या वहीमध्ये नोंदवायच्या आहेत. पहिलं आहे घरासाठी वापरलेली विशिष्ट खूण काढा. आता इथे बघा, अंजूचं घर कोणत्या रंगाने कसं दाखवलेलं आहे, एक छोटंसं घराचं चित्र दाखवलेलं आहे पहा. मग हे आहे, ही घराची खूण आहे, बरोबर की नाही. मग आराखड्यामध्ये दुसरा प्रश्न त्यांनी सांगितलाय, आराखड्यामध्ये ही खूण किती ठिकाणी वापरलेली आहे ते तुम्ही लिहा. बघा, आता इथे मोजा पाहू बरं, ही खूण किती ठिकाणी आलेली आहे. बरोबर 1, 2, 3 आणि 4. ओके. मग झाडासाठी वापरलेली खूण काढा बरं. बरोबर, ही झाडासाठी वापरलेली खूण आहे. मग आराखड्यात किती झाडे दाखवलेली आहेत ती संख्या झाडाच्या खुणेपुढे लिहा. बघा बरं, मग आता किती झाडं आहेत, झाडाची खूण कशी आहे ती तुमच्या लक्षात आली ना, हो की नाही. मग आपण मोजूया बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 झाडे या ठिकाणी आलेली आहेत. आराखडा तयार करताना विविध खुणांचा आणि रंगांचा वापर केलेला आहे. ओके. या आराखड्याचा जेव्हा नकाशा तयार केला जातो तेव्हा नकाशा तयार करण्यासाठी त्यामध्ये दिशा, सूची, शीर्षक व प्रमाण द्यावे लागते. बघा, आराखडा आणि नकाशा याच्यामध्ये फरक आहे.
आराखडा म्हणजे थोडक्यात एखाद्या प्रदेशाचं छोटंसं चित्र, हो की नाही? पण जेव्हा नकाशा आपण तयार करतो तेव्हा जो नकाशा आहे तो प्रमाणबद्ध असतो. त्याच्यामध्ये दिशा, सूची, शीर्षक, प्रमाण हे द्यावे लागते आपल्याला. म्हणजे आराखडा आणि नकाशा यामध्ये फरक आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, नकाशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणाऱ्या घटकांचा समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ प्राणी, पक्षी, माणसे, रस्त्यावरून जाणारी वाहने, या गोष्टी ज्या हलणारे गोष्टी आहेत, हलणारे घटक नकाशात दाखवले जात नाही. परिसरामधील चित्रामध्ये रस्ता ज्याप्रमाणे वळणे घेत गेला आहे तसाच तो नकाशातही दाखवला जातो. रस्ते, नद्या, लोहमार्ग नकाशात अशाच प्रकारे दाखवले जातात. लक्षात येतंय ना तुमच्या? ओके. आता या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. खाली शिकवलेल्या भागावर आधारित तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. निसर्गनिर्मित गोष्टी म्हणजे काय, त्यानंतर मानवनिर्मित गोष्टी म्हणजे काय, मानवनिर्मित गोष्टी तयार करताना आपण कशाचा वापर करतो, आपण म्हणजे माणूसच कशाचा वापर करतो ते लिहायचं आहे. नकाशात कोणत्या घटकांचा समावेश केला जात नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही वहीत लिहायची आहेत आणि मला पाठवायची आहेत. धन्यवाद.